नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत आपले डोळे कार्य करत असतात आणि अलीकडे डिजिटल उपकरणांच्या अमर्यादित वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळे कधी कधी दुखतात, लालसर होतात. या आपल्याला सामान्य तक्रारी वाटतात, पण या सामान्य तक्रारी देखील भविष्यातील गंभीर आजारांची नांदी ठरू शकतात. आणि म्हणूनच डोळ्यांचाच एक आजार आहे काचबिंदू. तर काचबिंदूची माहिती आणि जनजागृती हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर वर्षा पांडे मॅडम यांना. नमस्कार मॅडम, स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. डॉक्टरांबद्दल सांगायचं तर मॅडमनी MBBS आणि MS हे इंदिरा गांधी रुग्णालय इथून केलेलं आहे आणि 3 वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये काचबिंदूवर रिसर्च फेलो म्हणून त्यांनी कार्य केलं. ऑप्थॅल्मॉलॉजी सोसायटीच्या त्या प्रेसिडेंट राहिलेल्या आहेत. आम्हाला खूप आनंद होतो मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की काचबिंदू म्हणजे नेमकं काय? काचबिंदू हा एक डोळ्याचा गंभीर अंधत्व आणणारा आजार आहे. यामध्ये डोळ्याचं प्रेशर किंवा दाब हळूहळू वाढतो आणि त्यामुळे डोळ्याची जी नस आहे, दिसण्याची नस, दृष्टी नस ज्याला म्हणता येईल ऑप्टिक नर्व, त्यावर प्रेशर येऊन त्याचा रक्तपुरवठा हळूहळू कमी होऊ लागतो व दृष्टीवर परिणाम होऊन दृष्टी हळूहळू अधू होऊ लागते. यामध्ये जे सिम्पटम्स किंवा लक्षणं आहेत हे अगदी हळूहळू डेव्हलप होतात आणि त्यामुळेच याबद्दल जनसमाजात विशेष माहिती नाही आहे आणि ते बरेचदा अनेक गैरसमजामुळे त्याचे निदान उशिरा होते, उपचार उशिरा सुरू होतो आणि बरेचदा खूप कायमस्वरूपी अंधत्व आल्यानंतरच ते लक्षात येतं. याला घातक असं आपण म्हणू शकतो, कारण की यांच्यामुळे येणारं जे अंधत्व आहे ते कायमस्वरूपी असतं आणि बऱ्याचशा आजारांमध्ये अंधत्व येतं पण त्याचा उपचार केला की ते ठीक होतं. पण या काचबिंदूमुळे जे अंधत्व येतं त्याला उपचार केल्यानंतरही जी दृष्टी गेली ती परत येत नाही. कायमस्वरूपी अंधत्व म्हणता येईल, इररिव्हर्सिबल ब्लाइंडनेस, म्हणून हा आजार अतिशय घातक समजला जातो. बरेचदा मॅडम या आजाराला दृष्टीचोर किंवा सायलेंट थीफ ऑफ विजन असं म्हणतात. तर यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कायमचंच अंधत्व येतं की काही प्रिव्हेंटिव्ह मेजर घेतल्याने आपण ते रोखू शकतो? अगदी बरोबर. या आजाराला सायलेंट थीफ किंवा दृष्टीचोर असं म्हटलं जातं, कारण यामध्ये हळूहळू दृष्टी कमी होते. पेशंटला, रुग्णाला खूप डोळा दुखतो, लाल होतो किंवा अचानक दृष्टी जाते. यामुळे त्याला लक्षातही असं असले सिम्पटम्स तर ते लक्षात येऊन ते नेत्रतज्ञाकडे जातात. पण या आजारामध्ये हळूहळू दृष्टी कमी होते, विशेष खूप दुखणं, लाली नसते. त्यामुळे हा रुग्ण नेत्रतज्ञाकडे जायला उशीर करतो आणि दृष्टी हळूहळू कमी झाल्यामुळे ती केव्हा तो काचबिंदू येऊन आपली दृष्टी चोरून नेतो किंवा दृष्टी कमी होऊन जाते हे कळतही नाही. म्हणून काचबिंदूला दृष्टीचोर किंवा सायलेंट थीफ म्हणतात आणि त्यासाठीच जनजागृती खूप जरुरी आहे की त्याचं निदान आणि उपचार लवकरात लवकर सुरू व्हावं. मॅडम, डोळे हा अतिशय छोटासा अवयव आहे आपल्या शरीराचा, पण अतिशय महत्त्वाचा असा अवयव आहे. तर नेमकी त्याची रचना कशी असते आणि कसं काय त्याच्यावर प्रेशर येऊन आजार उद्भवतात? दाब वाढण्यासाठी आपल्याला खरोखरच डोळ्याची रचना कळली तर बरं राहील. डोळ्यामध्ये 3 पापुद्रे असतात. समोरचा कॉर्निया जो आपल्या घड्याळाच्या काचेप्रमाणे पारदर्शक असतो, त्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये भिंग असतो, लेन्स, जो पण पारदर्शक असतो, आणि तिसरा लेअर म्हणजे रेटिना. तर या तिन्ही लेयर्समधनं प्रतिमा तयार होते आणि मेंदूपर्यंत पोचवते ती आपली डोळ्याची ऑप्टिक नर्व किंवा नस. त्यामुळे जेव्हा डोळ्याचा दाब वाढतो त्यासाठी डोळ्याचं प्रेशर मेंटेन करण्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये एक ॲक्वस ह्युमर नावाचा द्रव पदार्थ सतत तयार होत असतो आणि तो हा डोळाभर सतत फिरत राहतो. रक्तामध्ये तो ड्रेनेज, त्याची सिस्टीम पुढे तयार होतो सिलिअरी बॉडीमध्ये. याच्यामध्ये मी चित्रात तुम्हाला दाखवलं तर कदाचित लवकर कळेल. डोळ्यामध्ये एक ॲक्वस ह्युमर नावाचा द्रव पदार्थ सतत तयार होत असतो आणि त्यामुळेच डोळ्याचं प्रेशर किंवा दाब हा मेंटेन्ड असतो. तर ह्याचं एक नॉर्मल सर्क्युलेशन कंटिन्युअस डोळ्यामध्ये चालू राहतं. ते तयार होतं सिलिअरी बॉडीजवळ आणि ते डोळाभर फिरतं आणि डोळ्याच्या कॉर्नर्समधनं ते ब्लड सर्क्युलेशनमध्ये परत जातं. तर हा जो याचा पॅसेज आहे, सर्क्युलेशन आहे, यामध्ये जर काहीही अडथळा आला तर डोळ्याचा दाब वाढतो, कारण हा द्रव पदार्थ डोळ्यात साचू लागतो आणि त्यामुळे हे प्रेशर वाढलं की नॅचरली डोळ्याची जी मागची नस असते, ऑप्टिक नर्व, त्याच्यावरती प्रेशर येतं आणि त्या प्रेशरमुळे रक्तपुरवठा ऑप्टिक नर्वचा कमी होऊ लागतो आणि हळूहळू
दृष्टी कमी होऊ लागते. त्यामुळे डोळ्याचा दाब वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या ॲक्वस ह्युमरच्या सर्क्युलेशनमध्ये अडथळा आल्यामुळे आणि ऑप्टिक नर्वला रक्तपुरवठा जो जात नाही त्यामुळे मग डोळ्याच्या ज्या दृष्टीमध्ये सर्वात प्रथम पेरिफेरल फील्ड किंवा जे आपल्या आजूबाजूचं जे फील्ड असतं, सरळ आपण एका गोष्टीकडे बघत असतो ते सेंट्रल फील्ड झालं. मी तुमच्याकडे बघते आहे, हे मी तुमच्या सेंट्रल फील्डमध्ये बघते आहे, पण मी तुमच्याकडे बघत असताना मला बाजूला मॅडम बसले आहेत, बाजूला खुर्ची आहे, टेबल आहे, हे जे दिसतं हे आपलं पेरिफेरल फील्ड. तर काचबिंदूमध्ये हे पेरिफेरल फील्ड पहिले अफेक्ट होतं आणि हे त्यामुळेच लवकर लक्षात येत नाही. आपल्याला मुख्यतः हे सिम्पटम्स ड्रायव्हिंग करताना लक्षात येतात किंवा आपण पायी चालत असताना एकदम बाजूला कोणी येऊन धडकलं तेव्हा आपल्याला लक्षात येतं किंवा कधी कधी खूप दूर बघत असताना काही व्यक्तींना सरळ दिसत असतं, आपल्याला त्या बाजूचा व्यक्ती किंवा बाजूची छोटीशी गोष्ट दिसत नाही. तर या बऱ्याचशा गोष्टी लोक सहजपणे या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात की हां काहीतरी मध्ये आरसा आला असेल, मध्ये काहीतरी त्याच गाडीचा पार्ट आला म्हणून मला दिसलं नाही. तर या सर्व गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण हे पेरिफेरल फील्डमध्ये यात पण मी परत दाखवते आहे, हे आपलं नॉर्मल व्हिजन आहे. याच्यात आपल्याला सरळ बघताना पूर्ण आजूबाजूनी सगळं दिसतं आहे. काचबिंदूची सुरुवात झाली की हे बाजूनी आपल्याला जसं काळपट दिसायला लागतं, थोडासा बाजूचा पार्ट कमी दिसतो. अजून पुढे तो वाढला की हे अजून बघा काळं होत आहे आणि सगळ्यात शेवटी जेव्हा ॲडव्हान्स्ड ग्लॉकोमा झाला आहे काचबिंदू, तेव्हा तुम्ही बघा फक्त असं गोलामध्ये सेंटर आपल्याला दिसतं, बाजूनी सगळं आंधळं काळा रंग दिसतो, ते बाजूनी सगळं अंधत्व आलेलं आहे. तर हे खूप महत्त्वाचं तक्रार जी बरेचदा मिस केल्या जाते, ही महत्त्वाची लक्षण बरेचदा सांगितल्या जात नाही आणि कधी कधी हे एका डोळ्यात पहिले होतं आणि मग दुसऱ्या डोळ्यात, त्यामुळे दुसऱ्या डोळ्यांनी नॉर्मल दिसत असल्यामुळे सुद्धा पुष्कळदा या डोळ्याच्या तक्रारींकडे आपण दुर्लक्ष करतो. तर काचबिंदूमध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या छोट्या छोट्या तक्रारींकडे आपण, मला असं वाटतं, बिलकुल दुर्लक्ष करू नका. पण हे केल्यावर असं मला एक अजून इथे सांगावंसं वाटतं की हे ऐकल्यावरती बापरे काचबिंदू झाला म्हणजे मी नेहमी करता आंधळं झालं आता, असं भीती मनातनं काढून टाका. हे आपण या स्टेजला जर आपण आपल्या पकडमध्ये काचबिंदू आला किंवा इव्हन या स्टेजमध्ये सुद्धा आपल्या डायग्नोसिस आपल्या काचबिंदूचं झालं तर आयुष्यभर तुमची नजर चांगली राहू शकते आणि आयुष्यभर तुमचे डोळे तुम्हाला नक्कीच साथ देतील. मग काचबिंदूचे असे वेगवेगळे प्रकार असतात का? जसं आता तुम्ही द्रव पदार्थाबद्दल बोलताय, तर त्याच्या किती म्हणजे किती कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात कमी झालं तर काय कुठल्या कुठल्या स्टेजेस असतात त्याच्या? काचबिंदूचे अनेक प्रकार आहेत. सर्वात कॉमन म्हणजे क्रॉनिक सिम्पल ग्लॉकोमा हा एक आजार आहे. याबद्दलच मी याविषयी या कार्यक्रमात जास्ती सांगणार आहे, कारण यामध्ये नजर हळूहळू कमी होते, डोळ्यावरती प्रेशर हळूहळू वाढते आणि सगळ्यात कॉमन समाजामध्ये याचंच प्रमाण दिसतं. तर हा सगळ्यात घातक आजार असा आहे. आणि ह्याच्याशिवाय नॅरो अँगल ग्लॉकोमा किंवा ॲक्यूट कंजेस्टिव्ह ग्लॉकोमा म्हणतात त्याला, त्याच्यात अचानकपणे प्रेशर वाढतं, डोळा लाल होतो, नजर कमी होते, डोके दुखणे, मळमळणे असे खूप पेशंटला त्रास सुरू होतात रुग्णाला आणि त्यामुळे अशा याच्यात रुग्ण नॅचरली डॉक्टरकडे, नेत्ररुग्णाकडे लगेचच जातो. पण या क्रॉनिक सिम्पल ग्लॉकोमामध्ये खूप दुखत नसल्यामुळे, त्रास होत नसल्यामुळे नेत्रतज्ञाकडे जाण्याचे टाळले जाते आणि नजर पुष्कळ कमी होते. तिसरा प्रकार म्हणजे जंतू संसर्ग किंवा इंजुरी, डोळ्याला इजा झाल्यामुळे सुद्धा प्रेशर डोळ्याचं वाढू शकतं आणि जन्मतः सुद्धा काचबिंदू होऊ शकतो. डोळ्याची जर वाढ व्यवस्थित झाली नाही तर कंजनायटल ग्लॉकोमा नावाचे एक आजार आहे, ज्याच्यात नवजात बाळाला सुद्धा काचबिंदू होऊ शकतो. पण ह्या सर्व आजारांमध्ये प्रेशर जे वाढतं त्यामुळे पेशंटला, रुग्णाला त्रास असल्यामुळे तो नेत्रतज्ञाकडे लगेच जातो. पण क्रॉनिक सिम्पल ग्लॉकोमा जो प्रकार आहे यामध्ये हा खरंच सायलेंट थिप किंवा दृष्टीचोर आहे. खूप आपली नजर कमी झाल्याशिवाय त्याचं निदान होत नाही. तर मॅडम आताच तुम्ही कंजनायटल ग्लायकोमाबद्दल बोललात, तर मग अशा प्रकारचा जर आजार आपल्याला होऊ शकतो तर मग हा संसर्गजन्य पण असू शकतो का? म्हणजे घरात एखाद्याला काचबिंदू असला तर आपल्याला होईल का तो? असं नाही, अजिबात नाही. काचबिंदू हा बिलकुलच संसर्गजन्य रोग नाही आणि हे फक्त डोळ्याच्यातल्या द्रव पदार्थाच्या सर्क्युलेशनमध्ये ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळेच होतो आणि याचा दुसऱ्या कोणाला होण्याची शक्यता नाही. पण जर घरात
आई वडील भावंड यांना जर तो असेल तर हा रोग नक्कीच अनुवंशिक आहे, अनुवंशिक आहे. हेरिडेटरी आहे. त्यामुळे अशा रुग्णांना त्यांच्या घरच्या लोकांच्या कडून म्हणजे आई वडील भावंडांकडनं हा रोग मिळू शकतो जन्मतः. पण असं तो एक घरात आहे म्हणून लागट असा नाही आहे. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोललात मॅडम की याची काही लक्षणं असतात, त्याच्यामध्ये मळमळतं किंवा मग डोकेदुखी होते, तर अजून विशेष कुठली लक्षणं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला जाणवतं की हाच काचबिंदू असू शकतो? तर तेच मला परत परत वारंवार सांगायचं की क्रॉनिक सिंपल ग्लॉकोमा यामध्ये हे काहीही सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसत नाही. काचबिंदूमध्ये फक्त थोडे डोळे जड होणं, डोळ्याचा थकवा होणं किंवा सकाळी उठल्यावरही डोळे फ्रेश वाटत नाही किंवा वारंवार चष्म्याचा नंबर बदलणं हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे. कारण पेशंट आता डॉक्टर मी 6 महिन्यापूर्वी डोळे तपासलेत, आता परत 6 महिन्यांनी मला परत जवळचं कमी दिसू लागलंय, तर ही तक्रार बरेचदा असते. आणि थोडंसं डोळे दुखणं, डोकं दुखणं, पण बरेचदा या तक्रारींकडे आपण दुर्लक्ष यासाठी करतो की कधी कधी झोप नाही झाली, मी जास्त स्क्रीन पाहिला, कम्प्युटरवर काम जास्ती झालं, थकली म्हणूनही कदाचित हे असतील. त्यामुळे ह्या अगदी साधारण वाटणाऱ्या तक्रारी कडे आपण अगदी दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे याचं निदान उशिरा होतं. तर मला वाटतं वारंवार चष्म्याचा नंबर हे एक खूप महत्त्वाचं लक्षण आहे की ज्याकडे दुर्लक्ष करू नये. कुठल्या वैद्यकीय स्थितीमध्ये याचे चान्सेस जास्त असतात? म्हणजे इन केस मॅडम घरामध्ये कुणाला डायबिटीज असला तर किंवा इतर आजार असले तर त्यांचं आणि या आजाराचं काही कनेक्शन आहे का? नक्कीच आहे. काचबिंदू हा ज्या लोकांना ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा अजून हार्टचे आजार या सगळ्या याच्यामध्ये रक्तपुरवठा जसा बाकी शरीराचा अफेक्ट होतो तसाच डोळ्याचाही होतो आणि त्यामुळे या रुग्णांना काचबिंदूची शक्यता जास्ती आहे. आणि याशिवाय काही रुग्ण ज्यांना स्टिरॉइड्सची ट्रीटमेंट सुरू आहे पोटातनं किंवा डोळ्यामध्ये स्टिरॉइड ड्रॉप सुरू आहेत, या रुग्णांनी सुद्धा खूप काळजीपूर्वक डोळ्याचं प्रेशर किंवा दाब याकडे लक्ष ठेवावं लागतं, कारण यांनाही काचबिंदू होण्याची शक्यता असते. कुठल्या वयोगटातील व्यक्तींना जास्त होण्याची संभाव्यता असते? साधारण हेच क्रॉनिक सिंपल ग्लॉकोमा जे मी म्हटलं की जो सर्वसाधारण 40 नंतर आपल्याला दिसून येतो. 40 ते 50 वयोगटातल्या व्यक्तींनी याकडे जरूर लक्ष द्यावं. आणि बाकी जे संसर्गजन्य किंवा जंतूंमुळे होणारे, मारामुळे हे तर किंवा जन्मत आहे तर कुठल्याही वयात राहतील. पण साधारण हा जो दृष्टीचोर काचबिंदू, सिरियस घातक काचबिंदू आहे, हा साधारण 40 ते 50 वर्षानंतर होतो आणि या वयातल्या वयोगटातल्या व्यक्तींनी जरूर यावर लक्ष ठेवून आपल्या तपासण्या करून घ्यायला हव्या. आता तू आपण 40 नंतरच्या स्टेजेसमध्ये बोलतोय म्हणून त्याबद्दल बोलतोय, पण बरेचदा असं होतं की 40 ओलांडल्यावर काही व्यक्ती असतात की ते स्पेशली म्हणजे ग्लासेसच्या दुकानात जातात आणि ते त्यांच्या पद्धतीने किंवा मग तिथे नंबर चेक करून ते चष्म्याचा नंबर डिसाईड करतात, तर हे कितपत योग्य आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला. कारण की 40 नंतर जवळचा चष्मा लागतो, त्यामुळे सहज चष्म्याच्या दुकानात गेलं की आपल्याला तो नंबर मिळतो आणि आपण अगदी भारी प्रकारचा किंवा आजकाल खूप सारे ब्रँडेड दुकानं आहेत, चकचकीत दुकानं आहेत, तिथे जाऊन आपण तो नंबर घेऊन आनंदात परततो. पण इथे मला एक अगदी महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की या अशा चष्म्यांच्या दुकानात ऑप्टोमेट्रिस्ट असतात जे चष्म्याचा नंबर काढून देतात. तर हे फक्त चष्म्याचा नंबर काढतात, इतर डोळ्याची कुठलीही तपासणी ते करत नाही. त्यामुळे या 40 नंतर जर काही कुठले आजार आपल्या डोळ्यात होणार असतात, काचबिंदू, मोतीबिंदू किंवा इव्हन रेटिनाचे काही आजार की जे डोळ्यांच्या नजरेला अफेक्ट करू शकतात, याविषयी काहीही तपासणी केलेली जात नाही. त्यामुळे अगदी प्रारंभिक स्थितीमध्ये असलेला काचबिंदू किंवा मोतीबिंदू हे आपण कदाचित ते मिस होऊ शकतं आणि त्याचा उपचार आणि निदान खूप उशीर त्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं की पहिली 40 नंतरची सुद्धा तपासणी आपण नेत्रतज्ञाकडून करून घेतली तर या गोष्टी आपल्या लवकर लक्षात येतील. आणि चष्मे तर आपण केव्हाही छान प्रकारचे दुकानात जाऊन भारी भारी ब्रँडेड कधीही घेऊ शकता, त्याला माझा अजिबात विरोध नाही. पण तपासणी मात्र नेत्रतज्ञाकडनं केली तर आपले पुढचे प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात. तुम्ही आता निदानाबद्दल बोललात मॅडम थोडक्यात, तर निदान कसं नेमकं करायचं का किंवा कसं होईल या काचबिंदूचं निदान?
निदानासाठी आपल्याला जर तेच रुग्णाला जर आपल्या खूप ज्या तक्रारी असतील त्या त्यांनी व्यवस्थित नेत्रतज्ञाला सांगाव्या. त्यांना जरी त्या मायनर वाटल्या तरी त्यांनी नेत्रतज्ञाला त्या जरूर सांगाव्या. नेत्रतज्ञ तपासण्यानंतर त्यांना जर त्या काचबिंदूचा सारखं जर सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसले तर नेत्रतज्ञांकडे डोळ्याचं प्रेशर पहिले मोजलं जातं. ते नॉर्मली साधारण 15 ते 20 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरीमध्ये असतं. तर या रेंजमध्ये ते प्रेशर आहे का हे पाहिलं जातं. त्यानंतर रेटिनाची आणि ऑप्टिक नर्वची तपासणी केली जाते. तिथेही काही आपल्याला वाटलं डाऊटफुल काही दिसले सायन्स काचबिंदूचे तर पुढे पेरिमेट्री नावाची एक तपासणी असते. त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूचं पेरिफेरल फील्ड हे चेक केलं जातं. कारण नॉर्मली काचबिंदूमध्ये ही सरळ पाहण्याची दृष्टी खूप वर्ष चांगली राहते. बाजूनी हळूहळू दृष्टी कमी होते. याला पेरिफेरल फील्ड म्हणतात. जसं मी इकडे बघते आहे पण मला बाजूने आपण बसले आहेत, हे गाडी येते आहे, इकडनं व्हेकल येते, हे जे आपल्याला कळत असतं हे काचबिंदूमध्ये पहिले अफेक्ट होतं. त्यामुळे ही सरळ नजर चांगली असल्यामुळे बरेचदा रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर हे आपल्याला पेरिफेरल फील्ड टेस्टिंग म्हणतात त्याला, पेरिमेट्री, ह्याच्यात आपल्याला कळू शकतं. मॅडम, या निदानाच्या पद्धतीबद्दल आपण पुन्हा जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हाच स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे काचबिंदू माहिती आणि जनजागृती या विषयावर आणि आपल्यासोबत डॉक्टर वर्षा पांडे मॅडम आहेत. मॅडम, आपण निदान पद्धतींबद्दल काचबिंदूच्या बोलत होतात, काय सांगाल? निदान पद्धतीमध्ये प्रेशर हे डोळ्याचं आपण चेक करतो आणि डोळ्याच्या प्रेशर मोजण्याच्या सुद्धा विविध पद्धती आहेत. अप्लानेशन टोनोमेट्री नावाची एक पद्धत आहे ज्यामध्ये डोळ्याचा दाबाचं रिडिंग अगदी बरोबर प्रकारे येऊ शकतं. आजकाल नॉन कॉन्टॅक्ट टोनोमीटर्स म्हणून पण नवीन पद्धती आली आहे. त्याच्यात सुद्धा डोळ्याला स्पर्श न करता सुद्धा आपल्याला डोळ्याचं प्रेशर आपण मोजू शकतो. तर या अद्ययावत उपकरणांमुळे डोळ्याच्या प्रेशरवरती आपण व्यवस्थित लक्ष ठेवू शकतो. तर हे नेत्रतज्ञाला जर बाकी तपासण्या केल्यानंतर जर असं लक्षात आलं की प्रेशर वाढतं आहे तर ह्या टेस्ट नंतर पेरिमेट्री नावाची एक तपासणी केली जाते. पेरिमेट्रीबद्दल मला सांगायचं आहे म्हणजे पेरिफेरल व्हिजन आपल्याला सगळ्यांना जे असतं ते या काचबिंदूमध्ये सर्वप्रथम डॅमेज होतं. म्हणजे सरळ बघताना आपली दृष्टी बरेच वर्ष चांगली राहते आणि बाजूनी हळूहळू अंधत्व सुरू होतं, जे नॉर्मल रुग्णांना रुटीन आपल्या कार्यपद्धतीमध्ये कधी लक्षात येत नाही. ज्यांना ड्रायव्हिंग करायचं आहे किंवा जे खूप काही गोष्टींमध्ये ड्रॉइंग हे ते करत असताना बरेचदा खूप असं साईडनी वगैरे बघताना त्यांना एकदम व्हेकल जवळ आल्यावरच लक्षात येतं किंवा साईड मिररमध्ये पटकन दिसत नाही. ड्रॉइंग करताना दूरचे पाहत असताना काही भाग दिसतच नाही पोर्ट्रेट करताना किंवा अशा टाईपच्या काही काही लक्षणांवरनं आपल्याला पेरिमेट्रीची टेस्ट करणं जरुरी आहे हे लक्षात येतं. आणि त्यासाठी पेरिमेट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट इंटेन्सिटी आणि ऑब्जेक्ट्स किंवा असे लाईट सेन्सिटिव्ह सोर्सेस दिलेले असतात आणि त्यावरनं आपण हे करू शकतो. कारण पेरिमेट्रीमध्ये रुग्णाला नॉर्मल व्हिजन असे असते, आपल्याला पूर्ण फील्डमध्ये दिसत असते. काचबिंदू झाला की हळूहळू बाजूनी हे काळं जे दिसत आहे ते हळूहळू फील्ड कमी होतं. त्यानंतर पुढे अजून वाढला तर परत हे अजून फील्ड कमी होत आहे आणि अगदी ॲडव्हान्स ग्लॉकोमा किंवा जेव्हा खूप ऑप्टिक नर्व किंवा दृष्टीची नस कमजोर होते तेव्हा तुम्ही बघू शकता बाजूनी पूर्ण काळा अंधार आहे आणि हे असं नॉर्मल दिसणारं चित्र पेशंटला हे असं दिसतं. त्यामुळे टनल टाईप व्हिजन शेवटी राहतं. तर ही पेरिमेट्रीद्वारेच ही आपल्याला काचबिंदूची स्टेज कळते की किती डॅमेज झालेला आहे आणि किती त्याची दृष्टी अजून राहिलेली आहे. आणि तिसरी टेस्ट म्हणजे OCT आजकाल एक नवीन पद्धत आहे. त्यामध्ये सुद्धा ऑप्टिक नर्वचं किती डॅमेज झालं आहे हे आपण कळू शकतो. आणि हे या सर्व गोष्टी याकरता सुद्धा महत्त्वाच्या आहे, फक्त निदानाकरता नाही तर पुढे फॉलोअप
म्हणजे ते 6-6 महिन्यांनी वर्षभरानी आपण जर त्यांची तपासणी करत राहिलो तर आपल्याला लक्षात येतं की ह्यांचा दाब बरोबर कंट्रोलमध्ये आहे का, किंवा ते अजूनही ऑप्टिक नर्वला किंवा आपल्या दृष्टीच्या नसेला डॅमेज करत आहे किंवा त्याचं अजून नुकसान करत आहे. तर नुसतं निदानाकरता नाही तर पुढच्या त्यांच्या ट्रीटमेंट आणि उपचाराकरता सुद्धा ह्या सर्व टेस्ट जरुरी आहेत. मॅडम, तुम्ही अद्ययावत ज्या निदानाच्या पद्धती आहेत त्याबद्दल बोललात. अशाच अद्ययावत काही उपचार पद्धती आहेत का ज्याच्यामुळे आपला हा जो रोग आहे किंवा आजार आहे तो लगेच दुरुस्त होईल किंवा मग पुढे जाणार नाही, गंभीर स्वरूपाचा होणार नाही? हो, काचबिंदू करता अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. निदान झाल्यानंतर बरेचदा डोळ्यांचे ड्रॉप्स आम्ही पहिले सुरू करतो, आय ड्रॉप्स. ते कधी एकदा टाकण्याचे आहेत, काही 2 वेळा टाकण्याचे आहेत, 2 ड्रॉप्स एकत्र टाकण्याचे, असे भरपूर ड्रॉप्स आता आय ड्रॉप्स अवेलेबल आहेत. पूर्वीच्या 20-25 वर्षापूर्वी जी ट्रीटमेंट होती त्यामध्ये भरपूर सुधार आलेला आहे, कारण याच्यावर कंटिन्युअस रिसर्च चालू आहे. आणि आय ड्रॉप्स बरोबरच पोटातनंही काही औषधं आपण देऊ शकतो. आणि काही दिवस हे दिल्यानंतर, महिने दिल्यानंतर जर आपल्याला लक्षात आलं की तरीही डोळ्याचं प्रेशर कमी होत नाही आहे किंवा पेशंटची, रुग्णाची दृष्टी हळूहळू कमीच होते आहे, तर त्याच्या पुढे लेझरची सुद्धा ट्रीटमेंट आहे. लेझरनी नैसर्गिक चॅनल्स जे बंद झालेले असतात ते उघडू शकतो आपण, किंवा दुसरा पॅसेज आपण त्याच्यात क्लिअर करू शकतो. तर लेझरची ट्रीटमेंटसुद्धा अवेलेबल आहे. आणि या लेझर आणि औषधांनी सुद्धा जर कमी झालं नाही डोळ्याचा दाब, तर आपल्याला शस्त्रक्रियेचा सुद्धा उपाययोजना आहे. आणि शस्त्रक्रियेमध्ये तेच परत नॉर्मल पॅसेज बंद झाल्यामुळे दुसरा पॅसेज केला जातो आणि त्यामुळे द्रव पदार्थ बरोबर सर्क्युलेट होईल आणि द्रव पदार्थ ॲक्वस ह्युमर कुठेही साचून राहणार नाही याची काळजी घेतली जाते. आणि त्यामुळे दाब आपला कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि बरेचदा सर्जरीनंतर सुद्धा जर दाब थोडासा वाढत असेल तर आपण त्याच्यासोबत आय ड्रॉपसुद्धा देऊ शकतो. बरं, ही सर्जरी नेमकी किती वेळाची असते मॅडम आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची असते? हे ऑपरेशन तसं जसं मोतीबिंदूचं आहे त्याच प्रकाराचं आहे. डोळा ओपन करून तो दुसरा पॅसेज एक तयार केला जातो. ऑपरेशनला तसा खूप वेळ लागत नाही, अर्धा तास, पाऊण तासात सगळी तयारी वगैरे धरून हे होऊ शकतं. पण नंतर मात्र त्याला या अशा रुग्णांना सतत बघत राहावं लागतं, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, काही एखाद आठवड्यापर्यंत, कारण की ते बरोबर प्रेशर त्या ऑपरेशन नंतर आपलं मेंटेन्ड आहे की नाही यावर लक्ष ठेवावं लागतं. आणि मग एकदा आपल्याला एखाद महिन्यात जर लक्षात आलं की हे बरोबर राहत आहे, तर मग आपल्याला दर 6 महिन्यांनी आपण त्याची तपासणी केली तरी चालेल. खूप वारंवार बघण्याची गरज नाही. आणि याच्यासोबत आपण परत थोडंसं औषधी ड्रॉप्स वगैरे सुरू करून नेहमी करता आपलं ते प्रेशर मेंटेन ठेवू शकतो. आता तुम्ही मोतीबिंदूचा उल्लेख केला, तर नेमका काचबिंदू आणि मोतीबिंदूमध्ये काय फरक आहे? हां, मोतीबिंदू आणि काचबिंदू हे अगदी भिन्न आजार आहेत डोळ्याचे. मोतीबिंदू म्हणजे मी जे रचना डोळ्याची सांगताना सांगितलं की डोळ्यामध्ये एक लेन्स असतो पारदर्शक, त्याला भिंग म्हणू शकतो आपण. तर हा वयोमानामुळे किंवा काही आजार किंवा इंजुरीमुळे हा तो अपारदर्शक होतो किंवा पांढरा होतो. आणि तो गोल असतो आणि पांढरा होतो म्हणून त्याला मोतीबिंदू हे नाव पडलेलं आहे. पण मोतीबिंदूमध्ये जे अंधत्व येतं ते मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यावर आणि भिंगारोपण केल्यानंतर पूर्ववत दृष्टी येते. त्यामुळे हा मोतीबिंदूचा आजार असा खूप घातक किंवा दृष्टी अधू करणारा नाही आहे. या उलट काचबिंदू हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यात दाब वाढतो, प्रेशर वाढतं आणि रक्तपुरवठा हळूहळू कमी झाल्यामुळे आपली ऑप्टिक नर्व, दिसण्याची नर्व वीक होते. याच्यात कुठलाही बिंदू नसतो. हा ह्याच्यामध्ये प्रेशर वाढतं. पण ते एक दोन्ही साधारण एका वयोगटात झालेले आजार असल्यामुळे बहुधा ते नाव पडलं असावं काचबिंदू. आणि ह्याच्यात फरक मोतीबिंदू ह्याच्यात हे आहे की उपचार केल्यानंतर सुद्धा काचबिंदूची एकदा गेलेली नजर ती परत येऊ शकत नाही, ते कायमस्वरूपी अंधत्व असतं. काचबिंदूची जी ट्रीटमेंट किंवा उपचार आपण करतो हे सर्व पुढची नजर वाचावी किंवा पुढचं नुकसान थांबावं यासाठी असतं. या उलट मोतीबिंदूमध्ये आपण पूर्ववत दृष्टी आणू शकतो.
या त्यामुळे आजाराबद्दल आणि एक अजून मला इथे सांगावंसं वाटतं की काचबिंदू आणि मोतीबिंदू एकत्र होऊ शकतात. बरं. म्हणजे पेशंटला रुग्णाला काचबिंदूही असू शकतो आणि मोतीबिंदू मोतीबिंदूही at a time असू शकतो. हां. आणि कधी कधी मोतीबिंदू खूप जास्ती पिकल्यामुळे बरं. हायपर मॅच्युअर झाल्यामुळे सुद्धा कधी कधी प्रेशर, त्यामुळे सुद्धा काचबिंदू होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही सोबतही राहू शकतात आणि तो पण दोन्हीचे कारण वेगळे आहेत, हो. दोन्हीचे उपचार वेगळे उपचार आहेत पद्धती आणि आणि निदान दोन्हीचा पद्धती पण रिझल्ट आहे. सुद्धा वेगळा बिलकुल. आहे. या आजाराबद्दल आपण पुन्हा जाणून घेऊ मॅडम. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे काचबिंदू, माहिती आणि जनजागृती या विषयावर आणि आपल्यासोबत डॉक्टर वर्षा पांडे मॅडम आहे. मॅडम, जर काचबिंदू हा अर्ली डिटेक्ट झाला तर त्या अर्ली स्टेजेसमध्ये तो व्यवस्थित होऊ शकतो का, की कायमच आपल्याला अंधत्व येईल? काचबिंदूबद्दल मी हे सांगेन की काचबिंदू बरा होत नाही. जसं आपल्याला एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तर ते निदान झाल्यावर जसं आपल्याला त्यांना आयुष्यभर औषधं घ्यावे लागतात, हो. तशासारखंच काचबिंदू हा एकदा निदान झालं तर आपल्याला आयुष्यभर त्याची ट्रीटमेंट करावी लागू शकते आणि तो असा टोटली बरा होत नाही. प्रेशर जरी बरं राहिलं आणि सगळं ठीक राहिलं तरी पण आपल्याला त्याचं वारंवार चेकअप करून त्याची नजर दृष्टी बरोबर आहे, जे औषधं टाकतोय त्यांनी ते सगळं मेंटेन्ड आहे की नाही हे बघत राहावं लागतं. त्यामुळे हा बरा झाला आणि आता मी जसं पूर्ण ठीक झालो असं काचबिंदूबद्दल म्हणू नाही शकत, पण काचबिंदू कंट्रोलमध्ये आणि व्यवस्थित त्याचा जर आपण फॉलोअप ठेवला तर तो आपला नजर व्यवस्थित राहू शकते. मोतीबिंदू जसं ऑपरेशन केलं की पूर्ण बरा होतो, तसं काचबिंदू हा ट्रीटमेंट दिली की पूर्ण बरा होतो असं नाही, पण लवकर निदान केलं तर आपण ती दृष्टी वाचवू शकतो आणि आयुष्यभर छान राहू शकतो. आता हा काचबिंदू होऊच नाही म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी? काचबिंदू मी जसं सांगितलं की काही पर्टिक्युलर रुग्णांमध्ये जास्ती प्रमाण दिसतं, अनुवंशिक आहे किंवा डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीजेस यामध्ये काचबिंदूचं प्रमाण जास्ती दिसतं. त्यामुळे हे आजार होऊ नये यासाठी जी काळजी घेऊ तीच काळजी काचबिंदू करता लागू होईल. कारण की आपली लाईफस्टाईल म्हणा, आपले आरोग्य आपण चांगले ठेवले की डायबिटीस आणि ब्लड प्रेशर या दोन्ही गोष्टींसाठी आपण व्यायाम, योग्य व्यायाम, योग्य आहार आणि एक्सरसाइज आणि स्ट्रेस फ्री लाईफ, खूप आपल्या ताण तणावापासून दूर, या सर्व गोष्टी जशा जरुरी आहेत ब्लड प्रेशर आणि हार्ट डिसीज आणि डायबिटीस करता, त्यापासून दूर राहायचं. तर हे जर आजार झाले नाही तर नक्कीच आपण काचबिंदूला पण दूर ठेवू शकतो. आणि तसं जसं डोळ्याचे आजकाल स्क्रीन टाईम म्हणा, कम्प्युटर आणि डिजिटल वस्तूंमुळे डोळ्याचा ताण तसाच जास्ती आहे आणि थकलेले डोळे असतात, त्यामुळे अशा डोळ्यांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढू शकतं. कारण की या सर्व गोष्टींनी सुद्धा डोळ्याच्या सर्क्युलेशनवरती परिणाम होतो. त्यामुळे जितकं आपलं कामापुरतं आहे तेवढा आपण स्क्रीन टाईम ठेवा, कम्प्युटर करा, पण उगीचच एंटरटेनमेंट पार्ट म्हणून आपण जे तासनतास मोबाईलवरती किंवा बाकी डिजिटल गोष्टी वापरत असतो ते जेवढं आपल्याला कमी करता येईल तेवढं कमी केलं तर नक्कीच, हे केलं नाही तर होणार नाही असं नाहीये, पण या सर्व गोष्टींमुळे आपण नक्कीच डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवू शकतो की ज्यामुळे दुसरे आजार आपल्याला डोळ्यांचे सहज होणार नाही. एक विजन चांगली असावी, डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी दैनंदिन जीवनात आपल्याला काय बदल करायला हवे आणि आहारामध्ये पण काय बदल करायला हवे? आहार खूप महत्त्वाचा आहे डोळ्याच्या दृष्टीने आणि आहारामध्ये हिरव्या भाज्या, गाजर, काकडी, पिवळी फळं, येलो फ्रुट्स म्हणजे म्हणता येईल आपल्याला पपई, संत्री, ही सर्व डोळ्यांसाठी खूप जरुरी आहे. स्प्राउट्स, मोड आलेले कडधान्य, हिरव्या भाज्या तर मी सांगितलंच आहे. शिवाय जवस खूप चांगला सोर्स आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचा. बदाम, ह्या सर्व गोष्टी आपल्या घरात असतात, पण बरेचदा आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही किंवा त्यामुळे आपल्या आहारात येत नाही. या सर्व गोष्टी डोळ्यासाठी पण तेवढ्याच जरुरी आहे. शेवग्याच्या शेंगांबद्दल खूप गैरसमज आहेत की शेवग्याच्या शेंगांनी पोटात दुखतं, कुठे होतं, एलर्जी येते, इन्फेक्शन येतं आणि म्हणून ते खेडोपाडी घरोघरी अवेलेबल असतात पण तरीही खाल्ल्या जात नाही. तर मला इथे सांगावंसं वाटतंय की व्हिटॅमिन एचा खूप चांगला सोर्स शेवग्याच्या शेंगा आहे आणि व्हिटॅमिन ए डोळ्यासाठी खूप जरुरी आहे.
तर ह्या सर्व गोष्टी आपण योग्य प्रमाणात आहारात ठेवाव्या. योग्य डोळ्यांची झोप झाली पाहिजे. त्याच्या 7-8 तास झोप अगदी जरुरी आहे. झोपताना मोबाईल पाहणे झोपून त्यात डायरेक्ट रेडिएशन आपल्या डोळ्यात जातं. त्यामुळे पण डोळ्याचा थकवा आणि सकाळी मग डोळे जड होणं, थकवा होणं आणि त्यांनी पण नक्कीच डोळ्याचं सर्क्युलेशन अफेक्ट होतं. आणि एक्सरसाइज जसं बाकी शरीराला जरुरी आहे तसंच डोळ्यांचे सुद्धा व्यायाम, सर्व डायरेक्शननी डोळे फिरवणं सकाळी सगळ्या डायरेक्शननी, त्यांनी सुद्धा रक्तपुरवठा वगैरे इम्प्रूव्ह होतो. डोळ्यांना 2-2 कम्प्युटरवर वगैरे काम करणाऱ्यांनी दर 3-2 तासांनी डोळे बंद करावे, थोडं दूर पाहावं. थंड पाण्याने डोळे धुतले की हा डोळ्यांचा स्ट्रेनही कमी होतो. या सगळ्या डोळ्यांचा थकवा जर कमी झाला तर नकळतच डोळ्यांचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होईल. आणि म्हणजे डायरेक्टली जरी नाही तरी पण या काचबिंदू, मोतीबिंदू या सगळ्या आजारांचे जे आमंत्रण या सगळ्या गोष्टी देतात ते आपण थोडंसं टाळू शकतो. आता आपण इतकी काळजी घेतली आणि तरी देखील आपल्याला जर काचबिंदू झाला तर मग काचबिंदू ज्या व्यक्तीला आहे त्यांनी काय काळजी घ्यायची आहे? काचबिंदूला पेशंट, रुग्णाला त्यांनी फक्त रेग्युलर नेत्रतज्ञाकडे जावं. नेत्रतज्ञांनी जे आपल्याला औषधं गोळ्या दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित घ्याव्या आणि ज्या ज्या वेळेला त्या तपासण्या सांगितल्या त्या कराव्या. कारण तेच आहे, खूप दुखत नाही, मला दिसतं तर आहे, ठीकच आहे. काय एखाद्या वेळेला थोडा थकवा वाटतो, ठीक आहे ना, जाऊ पुढे करू. 1-2 दिवस गावाला गेलो, ड्रॉप्स नाही टाकले, बाटली औषधाची संपली आहे, आता बघू 15 दिवस आणणंच नाही झालं, तर ह्या गोष्टी टाळाव्या. हे जनजागृतीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण आम्ही रोज हे काचबिंदूचे पेशंट्स बघतो. तर हो डॉक्टर 2 महिने टाकलं, आता मला 1 महिना झाला विसरूनच गेलो, किंवा मी गावाला गेलो होतो. तर हे सगळ्यात घातक आहे. कारण माहिती असूनही तुम्ही त्याला टाळता आहात. तर हे थोडा वेळ जरी डोळ्याचं प्रेशर वाढत राहिलं तर ते प्रत्येक वेळी डोळ्याच्या रक्तपुरवठा, ऑप्टिक नर्वचा कमी करतं. आणि हळूहळू, अगदी हळूहळू इतकं ते स्लो असतं की ते रुग्णाला जाणवतही नाही. त्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळी काचबिंदू निदान झाल्यावर हे सांगावं लागतं की एक वेळ तुम्ही जेवण विसरले तरी चालेल, पण तुम्ही काचबिंदूचा ड्रॉप विसरू नका. कारण ते लॉंग टर्ममध्ये पुढे तुम्हाला 10 वर्षांनी लक्षात येईल की आपण ह्या बरोबर न टाकल्यामुळे हे अशी दृष्टी अंधत्व येतं आहे. तर रुग्णांना हे की तुम्ही ड्रॉप्स व्यवस्थित टाका आणि तपासण्या व्यवस्थित करा, वेळोवेळी प्रेशर मोजत राहा आणि बाकी तर आपलं आहार, झोप आणि व्यायाम व्यवस्थित करा. असं सरासरी बघितलं तर भारतामध्ये किती काचबिंदूचे पेशंट्स आहेत मॅडम, आणि या अंधत्वाचं प्रमाण या काचबिंदूमुळे किती जणांचं असेल? खूप जास्ती प्रमाण आहे. साधारण भारतामध्ये 1.5 कोटी रुग्ण आहेत असा रेकॉर्ड आहे. आणि यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्ती लोकांना माहीतच नाही आहे की त्यांना काचबिंदू आहे, किंवा अवेअरनेसमुळे ते डायग्नोसही झालेले नाही आहेत. जगात तर जवळपास 8-9 कोटी रुग्ण आहेत काचबिंदूचे, आणि साधारण अजून 10-15 वर्षात ते 11-12 कोटी होईल असा अंदाज आहे. आणि 40 नंतरच्या याच्यात साधारण 2.5 म्हणजे 2.5 ते 4% रुग्ण काचबिंदूचे निघू शकतात जर 40 नंतरची आपण एक लोकसंख्या पाहिली तर. आणि हे सगळं अंधत्वाचं अगदी महत्त्वाचं 2 नंबरचं कारण आहे. पहिला अर्थात मोतीबिंदू आहे आणि त्याच्यानंतर काचबिंदूमुळे अंधत्व खूप प्रमाणात आहे. त्यामुळे याची जनजागृती खरंच आणि खूप जरुरी आहे. आणि यांनी आपण ॲक्च्युली अंधत्व टाळू शकतो अर्ली, त्याचं निदान लवकर झालं तर. तुम्ही आताच म्हणालात की काचबिंदू आपल्याला आहे हे बऱ्याच पेशंट्सला माहीत नसतं आणि मग ते अंधत्व येतं. मग यासाठी अवेअरनेस जरुरी आहे. मग हा नेमका जो वर्ल्ड ग्लॉकोमा वीक तुम्ही साजरा करता मॅडम, तो नेमक्या कुठल्या कालावधीत असतो आणि त्यासाठी कसं प्रयोजन असतं? वर्ल्ड ग्लॉकोमा सोसायटीनी, जागतिक काचबिंदू सोसायटी, त्यांनी साधारण मार्चच्या 2ऱ्या महिन्यात काचबिंदू सप्ताह म्हणून निश्चय केला आहे. आणि या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं, शाळा, कॉलेजेस, ऑफिसेसमध्ये भाषणं आणि या जनजागृती, काचबिंदूबद्दल माहिती सांगितल्या जाते, रॅलीज काढल्या जातात आणि वेगवेगळे पॅम्पलेट्स किंवा माहितीपत्रकं वाटल्या जातात. दूरदर्शन, रेडिओ इथे किंवा इतर सोशल मीडियामध्ये सुद्धा काचबिंदूची माहिती दिली जाते.
आणि त्यामुळे काय आहे की समाजात ते थोडीशी माहिती गेल्यामुळे लोक प्रश्न विचारतात किंवा मग त्यांनी त्यांचा नेत्रतज्ञाकडे जाऊन सल्ला घ्यायची त्यांची इच्छा होते. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा असा सप्ताह आहे. मॅडम, या वीक बद्दल आपण पुन्हा जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शको, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे काचबिंदू माहिती आणि जनजागृती या विषयावर, आणि आपल्यासोबत डॉक्टर वर्षा पांडे मॅडम आहे. मॅडम, आपण हा जो वीक सेलिब्रेट करतो काचबिंदूचा, त्याबद्दल बोलत होतात आणि अवेअरनेस प्रोग्राम्सबद्दल बोलत होतात. काय सांगा? काचबिंदूचा हा जागतिक सप्ताह खूप जरुरी आहे, कारण यामुळे आपण समाजात या आजाराविषयी जनजागृती करू शकतो. यात आम्ही मगा सांगितल्याप्रमाणे शाळा, कॉलेजेस, ऑफिसेसमध्ये तर आम्ही माहिती देतोच, पण बरेचसे स्क्रीनिंग कॅम्प्स घेतल्या जातात. ऑफिसेसमध्ये किंवा शाळांमध्ये जाऊन टीचर्स करता किंवा बाकी ऑफिसेसमध्ये जाऊन तिथल्या स्टाफ करता एक बेसिक इन्स्ट्रुमेंट्स ज्याच्यात आपण नजर चेक करतो आणि त्यांच्या थोड्या काही कंप्लेंट्स अशा नॉन स्पेसिफिक असतील त्या नोट करून घेतो, आणि जिथे आपल्याला थोडासा लक्षणं हे काचबिंदू सारखे वाटले, त्यांचं आजकाल एक मोबाईल नॉन कॉन्टॅक्ट टोनोमीटर म्हणजे प्रेशर मेजर करण्याकरता काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे सहज आपण कुठल्याही कॅम्प साईटला घेऊन जाऊ शकतो. आणि एक बेसिक तपासणी काचबिंदूची नजर, डोळ्याचा रेटिना, ऑप्टिक नर्व आणि डोळ्याचं प्रेशर हे आपण त्या कॅम्प्समध्ये, स्क्रीनिंग कॅम्प्समध्ये करू शकतो. आणि जे रुग्ण त्या टेस्टमध्ये आपल्याला लक्षात येतात की यांना काचबिंदू असू शकतो, त्यांना मग आपण व्यवस्थित डिटेल्ड एक्झामिनेशन करता विविध हॉस्पिटल्समध्ये पाठवू शकतो. त्यामुळे हे स्क्रीनिंग कॅम्प्स या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये घेतले जातात, माहितीपत्रकं वाटले जातात, आणि याच्या मुख्य तक्रारी लोकांना अगदी त्यांना सतत सांगितले जातात की या तक्रारी ज्या मी आत्ता पण वारंवार सांगते आहे की तुम्ही डोळ्यांच्या थकवा, डोळे दुखणे आणि डोळ्यांची फ्रेश वाटत नाही, या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आणि दुसरं, मगाशी पण मी सांगितलं की ह्याच्यामध्ये पेरिफेरल फील्ड पहिले जातं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तक्रार बरेचदा अशी येते की साईडनी बघताना व्हेइकल एकदम जवळ आल्यावर लक्षात येतं, किंवा आपल्याला कुठेही बघत असताना एकदम व्यक्ती बाजूनी जवळ आल्यावरच दिसते. तर हे बरेचदा आपण खूप काहीतरी मध्ये आरसा आला, मध्ये काहीतरी तिथे झाड आलं म्हणून दिसलं नाही, असं करून खूप रुग्ण मला नंतर सांगतात की हो, हे तर आम्हाला खूप वर्षांचं होत आहे, खूप दिवसांचं आम्हाला असं लक्षात आलं आहे की ड्रायव्हिंगला मला थोडंसं एकदम गडबडल्यासारखं होतं, खूप गर्दीमध्ये बाजू तर दिसत नाही, पण हे त्यांना वाटतं नॉर्मल आहे. तर हे जेव्हा कोणी तुम्हाला सांगेल की हो, ह्याच्यात काहीतरी तुमच्या डोळ्याचा रक्तपुरवठा बदलतो आहे, तर ते रुग्ण त्याबद्दल जागरूक होतील. त्यामुळे ह्या अशा अगदी साध्या वाटणाऱ्या सुद्धा तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. डोळ्यांचं लालीच आली पाहिजे त्याचा तोपर्यंत, किंवा अगदी टोटल नजर तुमची जाईपर्यंत तुम्हाला नेत्रतज्ञाचा सल्ला तुम्ही टाळत राहता, ते करू नका. आणि जितक्या लवकर तुम्ही हे कराल, ही तपासण्या कराल, हे निदान कराल, तितकं तुमची दृष्टी चांगली राहू शकते आणि तुमचे डोळे आयुष्यभर तुम्हाला साथ देऊ शकतात. तर हे मुख्य आम्ही स्क्रीनिंग प्रोग्राम्समध्ये आणि या सप्ताहामध्ये करतो. मेडिकल कॉलेजेस, मेयो हॉस्पिटल्स किंवा बाकीचे सुद्धा रुग्णालय, सगळीकडे याची माहिती पुरवली जाते. आणि रुटीन OPDमध्ये येणाऱ्या पेशंट्सना सुद्धा ह्या गोष्टी तिथे टी व्हीत दिसत राहतात किंवा टी व्हीमध्येही कोणी माहिती सांगत राहतं, तर त्यामुळे सतत कानावर पडल्यामुळे थोडी जागरूकता नक्कीच निर्माण होते. आणि मला वाटतं ह्यामुळे बरेचशा रुग्णांना लवकर निदान होण्यास फायदा होऊ शकतो. हो, बरेचदा असं जे डोळ्यांचे आजार असतात मॅडम, त्यांचे जे सिम्पटम्स असतात ना, ते सारखेच वाटतात. आता डोळे लालसर होत आहेत, थोडं दुसर दिसत आहे, किंवा मग डोळे खाचतायत, किंवा थकवा जाणवतो, आणि म्हणजे मे बी की डोकं दुखत आहे किंवा मळमळ होते, हे तर थोडेसे वेगळे सिम्पटम्स आपल्याला वाटू शकतात.
पण तरी हे इतके कॉमन सिम्पटम्स आहेत, डोळ्याचे आजार वेगवेगळे आहेत पण सिम्पटम जवळपास सारखे आहेत. पण या स्पेसिफिक काचबिंदू ओळखण्यासाठी आता तुम्ही किती बरेचदा मेन्शन केलं की कळतच नाही की लोकांना काचबिंदू झालेला आहे, मग आपल्याला कसं नेमकंच कसं लक्षात येईल? अगदी खरं आहे, कारण की खूप सारी लक्षणं अगदी सारखी आहेत आणि बऱ्याचशा आजारांची सारखी आहेत डोळ्यांमध्ये. म्हणूनच आपल्याला या तक्रारींकडे दुर्लक्ष करायचं नाही आहे. तुम्ही नेत्रतज्ञाकडे जा, तिथे सल्ला घ्या आणि तुमचं जर सगळं खरंच नॉर्मल निघालं तर ती खूपच चांगलीच गोष्ट आहे. पण नाही तर तुमच्या या छोट्या छोट्या तक्रारी म्हणजे एखाद्या मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते. अंधत्वाकडे नेणारी एखादी आजार तुमच्या डोळ्यामध्ये सुरू होऊ शकतो. तर त्यामुळे फक्त हेच आहे की मला सारखं सांगावंसं वाटतं की नेत्रतज्ञाचा सल्ला तुम्ही घ्या. चष्म्याच्या नंबरसाठी ऑप्टोमेट्रिस्टकडे किंवा चष्म्याच्या दुकानात जाऊन बरोबर घाईघाईत चष्मे घेऊन आपली नेत्र तपासणी टाळू नका. आणि नक्कीच याचा फायदा तुमचे डोळ्याचे आरोग्य चांगले राखण्याकरता नक्कीच होईल याचा फायदा. नाही, स्पेसिफिकली मला तिकडे जायचं होतं की या काचबिंदूमध्ये तुम्ही मगाशी म्हणाला की टनल शेप आपल्याला ती जी विजन असते ती दिसते, मग त्याबद्दल थोडंसं अजून डिटेल सांगाल का? तेच की आपल्याला हे पेरिफेरल फील्ड सहज म्हणजे लक्षातही येत नाही आपण रुटीन आपल्या कामामध्ये की आपण इतकं सरळ बघत असताना आजूबाजूनी इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला सतत दिसत असतात. आणि याच्यामध्ये जे ऑप्टिक नर्व डॅमेज होते ती त्या या पेरिफेरल फील्डमध्ये सुरुवात होते त्याची. तो जो ऑप्टिक नर्वचा जो पार्ट पहिले डॅमेज होतो तिथे आपली हे पेरिफेरल फील्ड असते. त्यामुळे ती पहिल्यांदी अगदी थोडी झाली तरी आपल्याला लक्षात येत नाही, मग अजून परत कमी झाली तरीही बरेचदा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि कित्येक रुग्ण आम्ही असे बघितले आहे की एका डोळ्याला अगदी पूर्ण शेवटपर्यंत अगदी बारीक दिसत असतं पण अगदी असं छोटंसं झालेलं असतं आणि दुसरा डोळा अगदी बरेचदा नॉर्मलही असतो. त्यामुळे सुद्धा बरेचदा ते लक्षात येत नाही की एका डोळ्याने दिसत असतं आणि दुसऱ्या डोळ्याची कमी होते. त्यामुळे काचबिंदूमध्ये पेरिफेरल फील्ड अफेक्ट होतं हे पण अगदी सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी बाजूनी दिसत नाही आहे हे आपल्याला खूप लक्ष ठेवून सांगावं लागतं पेशंटला. आणि बरेचदा तेच म्हटलं की दोन डोळ्यांमध्ये सुद्धा कधी कधी फरक असतो, म्हणजे एक डोळा पहिले अफेक्ट होतो मग दुसरा, एका वेळी दोन्ही होतात असं नाही. त्यामुळे पण त्याचं डायग्नोसिस निदान व्हायला उशीर लागतो. हे एक अगदी महत्वाचं असून कारण आहे, कारण एका डोळ्याने दिसत असतं सगळं चाललं असतं आणि मुद्दामून कोणी खूप अगदी एक एक डोळा बंद करून असं सारखं बघत नाही. त्यामुळे दोन्ही मिळून दिसत आहे तर बरेचदा तेच सुद्धा कारण आहे की निदान लवकर होत नाही. म्हणूनच ह्या गोष्टी सगळ्या नेत्रतज्ञाकडे चेक केल्या जातात. म्हणजे हा मला असं म्हणायचं की काचबिंदू हा नेमका एका डोळ्याला नाही तर ऍट अ टाइम दोन्ही डोळ्याला होईल असं नाही आहे ना? दोन्ही डोळ्याला होणारच, एकच शरीर आहे, दोन्ही डोळे पण ऍट अ टाइम होत नाही बरेचदा. ऍट अ टाइम होत नाही बरेचदा. एक डोळा पहिले अफेक्ट होतो, जास्ती डॅमेज होतो आणि दुसरा डोळा हळूहळू होतो. तर त्यामुळे सुद्धा ते पण एक कारण आहे की निदान लवकर होत नाही. कारण मग इन केस आपल्याला सर्जरी करायची आवश्यकता असली तर आपण एका डोळ्याची सर्जरी करू शकतो, वी कॅन टेक अगेन रेस्ट आणि मग काही दिवसानंतर आपण दुसऱ्या डोळ्याची लागेलच सर्जरी असंही नाही. तेच की आपलं सिव्हिरिटी जर समजा तुमचं औषध गोळ्यांनी ड्रॉप्सनी जर दाब कंट्रोल झाला तर तुम्हाला गरजच नाही. एका डोळ्याची सर्जरी करून तुम्ही अगदी अर्ली याच्यात जर तुमचं दुसऱ्याचं निदान झालं तर दुसऱ्या तुमचं ड्रॉप्सनी आयुष्यभर तुम्ही चांगलं राहू शकता. म्हणजे सर्जरी हे नेत्रतज्ञ डिसाइड करेल की तुमचं डॅमेज प्रेशर किती मेंटेन राहत आहे त्यावर. त्यामुळे लागेलच असं नाही, प्रत्येक रुग्णाला सर्जरी लागेल असं नाही. बरेचदा त्या भीतीने पण रुग्ण जात नाही की गेल्यावर डॉक्टर ऑपरेशन सांगतील लगेच, त्यामुळे सुद्धा बरेचदा टाळलं जातं. तर मला ते पण इथे सांगायचं आहे की औषधापासूनच सुरुवात होते, लेझर होतं आणि त्यांनीही नाही झालं तर मग ऑपरेशन असतं. याबद्दल आपण पुन्हा बोलू मॅडम. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शको, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे काचबिंदू माहिती आणि जनजागृती या विषयावर आणि आपल्यासोबत डॉक्टर वर्षा पांडे मॅडम आहे. मॅडम, आपण काचबिंदूबद्दल जाणून घेतोय आणि आता एक प्रश्न विचारावासा वाटतो की जर नेत्रदान करायचं आहे मरणानंतर तर मग काचबिंदूचे जे पेशंट्स असतात ते करू शकतात का? यात मला एक महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की नेत्रदानामध्ये फक्त आपण डोळ्याचा समोरचा जो पापुद्रा असतो, कॉर्निया, तो फक्त वापरला जातो. तो जर पारदर्शक असेल तर ती व्यक्ती नेत्रदान करू शकते. तर काचबिंदूमध्ये जनरली
कॉर्निया हा चांगला असतो अर्ली स्टेजमध्ये. अगदी जेव्हा लवकर निदान होतं किंवा खूप काही डॅमेज झालेलं नाही आहे तर त्या पिरियडमध्ये डोळ्याचा कॉर्निया बरेचदा चांगलाच असतो. खूप अगदी ॲडव्हान्स ग्लोकोमा असेल, खूप अगदी दृष्टी अगदी कमी होऊन पूर्ण तो पांढरा होऊन गेलेला आहे समोरचा भाग सुद्धा, तर नॅचरली तो कॉर्निया आपण वापरू शकणार नाही. पण जर अगदी प्रेशर कंट्रोल असून चांगल्या डोळ्याची ती कॉर्निया क्लिअर असेल, म्हणजे तिकडे काचबिंदूमुळे अंधत्व जरी आलेलं असलं, हे मला अगदी क्लिअरली सांगावंसं वाटतं की बरेचदा नेत्रदानामध्ये विचारतात लोक, अरे ते तर आंधळे, ते त्यांचं कसं. तर आंधळे जरी असले पण समोरचा जर पापुद्रा कॉर्निया जर अगदी ट्रान्सपरंट असेल तर नक्कीच त्या डोळ्यांचं नेत्रदान होऊ शकतं आणि ते कॉर्निया दुसऱ्या अंध व्यक्तीला दृष्टी देऊ शकतात. म्हणजे फक्त तुमचा समोरचा कॉर्निया ट्रान्सपरंट पाहिजे काचबिंदू मध्ये सुद्धा, तर अंध व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात. बरं, हा खूप महत्वाचा आणि छान प्रश्न होता मॅडम. यानंतर पुन्हा एकदा एक प्रश्न विचारावा असा वाटतो की घरामध्ये जर आपल्या आईवडिलांना आहे, आता तुम्ही बोललात मगाशी की हा अनुवांशिक असा आजार आहे, तर मग आपल्याला आईवडिलांना घरामध्ये असेल आणि त्यांच्या अपत्याला तो होऊ नये, म्हणजे इफ इट इज नॉट कंजेनायटल पण बट इट इज हेरिडेटरी, पण मग त्यांनी कशी काळजी घ्यायची? नाही, हे माहिती असलं आपल्या आई वडिलांना किंवा घरात भावंडांना घरी काचबिंदू आहे, तर ही गोष्ट प्रत्येक मुलांनी किंवा त्या व्यक्तीने आयुष्यभर लक्षात ठेवायची की ह्यांना आहे तेव्हा आपल्याला होण्याचे चान्सेस आहेत. तर आनुवंशिक जेनेटिकली जे ट्रान्सफर झालंय ते तर आपण बदलू नाही शकत, पण आपल्याला फक्त लवकर निदान तर नक्कीच करता येतं. त्यामुळे काहीही त्रास नसला तरी एक प्री ग्लॉकोमा अशी एक कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये ग्लॉकोमा अगदी ऍडव्हान्स म्हणजे झाला नाही, पण त्याच्या आधीचे काही लक्षणं की म्हणजे काही पेरिमेट्री मध्ये सुद्धा ही जी ट्वेल टेस्टिंग आहे याच्यात सुद्धा अगदी अर्ली पॉइंट्स काही आपण नोट करू शकतो. प्रेशरच्या साठी आपण एक प्रेशर जसं घेतो सकाळी ओपीडी मध्ये पेशंट आला, कधी संध्याकाळी घेतो, तर हे जसं ब्लड प्रेशर व्हेरी होतं तसं डोळ्याचं प्रेशर पण व्हेरी होतं दिवसभरात. जसं दिवसभर आपलं ब्लड प्रेशर कमी जास्त होत राहतं तसं डोळ्याचंही प्रेशर कमी जास्त होत राहतं. तर त्या रुग्णांना ज्यांच्या घरी ही आहे हिस्ट्री, त्यांचं बरेचदा आम्ही दिवसभरातनं 3-4दा प्रेशर पण रेकॉर्ड करतो अर्ली स्टेजेस म्हणजे प्री ग्लॉकोमामध्ये. तर आपण दिवसभरातनं त्यांचं 3-4 वेळेला प्रेशर रेकॉर्ड करू शकतो की आता माझ्या 11 वाजता नव्हतं, पण कदाचित दुपारी ते काम करतात, एक्झर्शन करतात, संध्याकाळी तेव्हा वाढू शकतं, कधी कधी उठल्यावर सकाळी वाढू शकतं. तर आपण ह्या प्रेशर त्यांचं रेग्युलरली एक दिवसभरातनं करू शकतो किंवा आपण त्यांना 2-3 महिन्यातनं प्रेशर करता बोलावू शकतो. पेरिमेट्रीमध्ये अर्ली काही स्पॉट्स आपण डाऊटफुल स्पॉट्स आपण पाहू शकतो. तर या लोकांना फक्त होऊ नये म्हणून काही करता येत नाही, पण लवकर निदान व्हावं यासाठी आपण त्यांनी वेळोवेळी तपासण्या केल्या आणि या 2-3 टेस्ट केल्या आणि किंवा कुठल्याही नेत्रतज्ञाकडे गेल्यावर त्यांनी सांगावं की आमच्या घरी फॅमिली हिस्ट्री आहे, आमच्या घरी कारण की बरेचदा कधी घाई गडबडीत व्हिजन नॉर्मल आहे, तुम्ही काही कंप्लेंट्स नाही आहे, तर बरेचदा कधी मिस होऊ शकतं. तर त्यांनी सांगावं स्पेसिफिकली की आमच्या घरी फॅमिली हिस्ट्री आहे, तर त्या दृष्टीने मग प्री ग्लॉकोमाच्या दृष्टीने सुद्धा नेत्रतज्ञ तपासणी करू शकतो. आणि त्या स्टेजला जर डायग्नोसिस झालं, त्या स्टेजला जर निदान झालं तर नक्कीच ते म्हणजे टाळता येईल किंवा म्हणजे ते आयुष्यभर छान त्यांची अगदी नॉर्मल दृष्टी येईल. म्हणजे इव्हन हे थोडं सुद्धा पेरिफेरल डॅमेज व्हायच्या आधी, इव्हन एवढूस सुद्धा डॅमेज व्हायच्या आधी ते डायग्नोज झालं तर ते नॉर्मल आयुष्य जगू शकतात. एखादा सिंपल ड्रॉप, रात्री 1 थेंब ड्रॉप टाकला की ते आयुष्यभर चांगलं जगू शकतात. ही खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही, कारण की घरामध्ये जर पेरेंट्सला असेल तर त्या व्यक्तीने आधीपासून आपली तपासणी रेग्युलरली जर करत राहिले तर मग आपण ते म्हणजे टाळू शकतो. अंधत्व तर नाहीच, पण त्यांची इव्हन लाईफस्टाईल पूर्ण नॉर्मल, म्हणजे त्यांना कुठेही त्या दृष्टीने अडथळा येणार नाही. खूप छान विषय आहे मॅडम आज आणि तुम्ही खूप छान माहिती दिली. दर्शक हो, मॅडम आपल्याकडे आल्या आणि त्यांनी खूप छान माहिती दिली आपल्याला या काचबिंदूबद्दल. नेमकं काचबिंदूबद्दल बरेच लोकांना माहिती नसतं आणि त्याबद्दल काळजी पण आपण घेत नाही. मग याची हा आजार नेमका कसा असतो, याची लक्षणं काय असतात, याच्या नवीन निदान पद्धती कुठल्या, नवीन उपचार पद्धती कुठल्या, ह्या सगळ्यांबद्दल आपण जाणून घेतलं. निश्चितच आपल्या ज्या शंका आपल्या मनामध्ये होत्या त्याचं निरसन झालं असेल.
मॅडम वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.